आता एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. का नाही बोलायचं मी? सांग ना, का नाही बोलायचं? ही जी काही वेळ आली आहे ना आपल्यावर, ती तुझ्या या भावामुळे. माझ्या माहेरी या जगण्याला काय म्हणतात माहितीये? भिकाऱ्यासारखं जगणं. हे जे काही भिकाऱ्यासारखं जगावं लागतं ना मला, ते तुझ्या या भावामुळे. जमिनी यांनी विकायच्या, पैसे यांनी खायचे, कर्ज यांनी काढायचं, सगळी कारस्थानं पण यांनीच करायची. आणि भोगायचं कोणी? आपण. बोल ना, का कशासाठी? हेमा, दादा दादा, काय करताय? प्लीज दादा. वहिनी, मी माफी मागते तुमची. मला माहिती आहे आमच्यामुळे तुमची गैरसोय होते. तुमच्यामुळेच होतंय हे सगळं. तुला कळतंय ना? हो, मान्य आहे मला, आमच्यामुळे तुमची गैरसोय होते. पण तुम्ही पण याच कुटुंबाचा एक भाग आहात ना? आहात ना? कुटुंबातल्या एका व्यक्तीचा आनंद जसे आपण सगळे मिळून साजरा करतो, तसं एकाचं दुःख आपण सगळे मिळून दूर करतो. हो की नाही वहिनी? हे लेक्चर नाही ऐकायचंय मला. अनु वहिनी, अगं तू तरी कोणाला समजवतेस? कशाला तुझा जीव एवढा ओततेस त्यात? अगं होपलेस आहे सगळं. काय 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 म्हणाली ही? ही मला होपलेस म्हणाली? तुझी एवढी हिंमत? वहिनी, थांबलात कशाला? सगळे एकमेकाशी भांडा. हो दे, अशी होळी नाही तर आपण अशी होळी सेलिब्रेट करू. सगळे भांडा, शेजारच्यांना बोलवा, कळू दे सगळ्यांना की पाटकर एकमेकांची कसे भांडता. हवी, यावी, तू शांत हो. तू काळजी करू नकोस, तू शांत हो. आपण सगळं सोडवू. कसं सोडवायचंय प्लीज मला सांग. कसं सोडवायचं? 48 तासांची मुदत दिली आहे, त्यातले 2 तास आपण भांडणात वाया घालवले. अरे तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. अनु आहे, रेवती आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू उद्या सकाळी. तू ये, शांत बस. चल ये. बर, मी अंथरुण घेऊन येतो. तू तू शांत बस. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू उद्या. एक शब्दही बोलायचा नाहीस तू आता.
अजून किती परीक्षा बघणार समज. उद्याची सकाळ तरी काहीतरी आशेचा किरण घेऊन येऊ दे. आई झोप झाली का चांगली? कसले झोप ग, कंबर दुखते माझी खूप. बाई ग. कंबर दुखते का? मी दुपारी सांगते दादांना बा म्हणायला. हा मग लावून देते तुम्हाला. अनु, मला उठल्याबरोबर चहा लागतो, तुला माहितीये ना. जा चहा घेऊन ये जा. आणला 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 आई. हे, चहा आणला. आणू, हे चहा हो, घे. हो, आणि घे घे. म्हटलं सकाळी सकाळी सगळ्यांसाठी मस्त चहा आणि इडली आणू. हो. आणू, चहा भरपूर आहे आणि 3-3, 4-4 इडल्या पण दे नाश्त्याला. हो हो. काय झालं यावी? चला रे नाश्ता करूया आपण. काय रे राहून राहून ना मनात एक विचार येतो. काय केलं माझ्यामुळे आज आपल्या सगळ्यांवर ही वेळ आली माझ्यामुळे आली. आबा जर असते काय तोंड दाखवलं असतं रे आबांना. तसं नाहीये हवी. आपले आबा असते ना तर त्यांनी कौतुक केलं असतं. हो, कौतुक केलं असतं तुझं, अनुचं, आपल्या मुलांचं, सगळ्यांचंच. अरे मला एक गोष्ट सांग, आपण कधीतरी विचार केला होता का की आपल्या आबांच्या घराच्या अंगणात आपण एक अख्खी रात्र काढू? नाही ना. अरे आपण केलंय तसं आणि मुलांनी सुद्धा तक्रार केलेली नाहीये, सगळ्यांनी समजून घेतली. दादा अगदी बरोबर बोललात. खऱ्या अहो, या परिस्थितीत पण आपण सगळे एकत्र आहोत, तग धरून आहोत. आपण कोणीच धीर सोडला नाही. आणखीन काय हवं? आता जर आबा असते ना तर त्यांना आपलं खूप कौतुक वाटलं असतं. या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात. खरंच हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं, कारण आबा गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला तुम्ही धरून ठेवलं. खरंच. आणि आपल्या कुटुंबावर ही वेळ पण मी चालली. अरे अरे, असं काही नाही. दादा कसं काय निगेटिव्ह बोलतोयस ना उगाच. आणि हे बघ ना, नाक्यावरचे अण्णा आहेत, त्यांच्याकडची इडली तरी खायला मिळते. नाश्ता करूया की. नाहीतर काय, नाही तर रोज अनुच्या हातचे पोहे खाऊन खाऊन इतका कंटाळा आला होता ग बाई. आई, अगं नाही नाही, अगं मी असंच मस्करीत बोलले. चला चल नाश्ता करूया. ये. चल. ये बाबा ये खा. पिऊ हे. बसलास? आणतीस? दे दे आम्हाला दे. मी आणते येते. अहो
आई पण हम साथ साथेची फॅमिली असल्यासारखं वागतायत. पैसे अरेंज नको होऊ दे फक्त, मग बघू किती टिकून राहते यांचं प्रेम. मी काय म्हणतो दादा, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. जरा बघतो तो राघवचा काही पत्ता मिळतोय का, सापडला तर बघू ना, काहीतरी होईल रे व्यवस्था. अरे मी तुला तेच म्हणणार होतो, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. नाही रे, कशा थांबणार, तू नको जाऊस, मी बघतो, थांब जरा. अहो असं काय करते तुम्ही? आत्ता कुठे तुम्हाला बरं वाटतंय, पुन्हा तानाचं कुठे फिरणार आहात? पुन्हा आजारी पडाल, नका ना असं करू. का असं म्हणून कसं चालेल, जावं तर लागेल ना, पैशाची व्यवस्था करावी तर लागेल ना. काय ना, माझ्यामुळे तुमच्यावर हा प्रसंग आलाय, यावरचं सोल्युशन मी काढणार. बरं ठीक आहे, थांब थांब थांब, मी येतो तुझ्या बरोबर. चल आपण जाऊ दे. हा. चल. सावकाश. हा सांभाळून. नक्की कोण आहे? काय? तेलंग कोण आहे? जाऊ दे, तुम्ही नका पडूया. भाऊजी, अहो माझ्या चुलत बाबाचा मित्र आहे पोलिसात, त्यांच्याशी बोलून बघितलं असतं ना. नाही म्हणजे आपल्या ओळखीचे असल्यामुळे आपल्या बाजूने उभे राहतील ते. हो, तुला आत्ता सुचलंय हे. मी पण या घरातलीच आहे ना. आईंचे मुलांचे हाल बघवत नाहीत मला पण. हो, पण आतापर्यंत असं कधीच वाटलं नाही ग, तू एवढी काळजी करतेस. मला असं वाटतं दादा, आत्ता या क्षणी आपल्याला जी कोणी व्यक्ती मदत करेल ना, त्याकडून आपण मदत घ्यायला हवी. ठीक आहे ना, तर म्हणतायत तर ऐकून तर घे. भाऊजी, मला ना त्या तेलंगचे सगळे डिटेल्स द्या, मग मी बघते त्यांच्याशी बोलून काही होतंय का ते. त्याचं नाव आहे जगन्नाथ तेलंग. शुभम फायनान्स कंपनी नावाची एक कंपनी आहे, मलाड ईस्ट मध्ये त्यांचं ऑफिस आहे. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. नाही काही झालं तर आपल्यासाठी खरंच खूप चांगलं होईल. थँक्यू वहिनी. भाऊजी, अहो मी ह्या घरासाठी एवढं करूच शकते. चल, आपल्याला उशीर होतोय. चल लोक, चल 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 चल, सांभाळून हो. आई, बाळा, तू नीट पोट भरून खाल्लंस ना? दादांना सांगू का काही दुसरं आणायला? नाही नाही, व्यवस्थित खाल्लंय आणि माझं पोटही भरलंय. गुड. आई, मी काय म्हणत होते, तू मामाला किंवा आजोबांना विचारून बघ ना, पैशांची काही व्यवस्था होते का. जे आजोबांशी एकदा बोलून बघ, ते नाही म्हणणार नाही. त्या दिवशी मला तुझ्याशी बोलता नाही आलं, पण बाबा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मी आपल्या घरी गेले होते पैसे मागायला. वाटलंच होतं मला, मी तसं मामाला सांगितलं होतं आधी. अच्छा, म्हणून मी जायच्या आधीच बाबा चिडले होते.
मंदारला सांगत होते की जर तू अनुला पैसे दिलेस तर मी तुझं तोंडही बघणार नाही. आजोबा असं म्हणाले? हो बाळा, आता तुला वाटतं की बाबा आत्ता पैसे देतील आपल्याला? नाही. मग आता दुसरा काय ऑप्शन आहे? श्रीकांत काका? नाही 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 पिहू, अगं त्यांनी आधीच आपल्याला किती मदत केली. हॉस्पिटलचे ॲडव्हान्स पैसे भरले त्यांनी, नंतर हॉस्पिटलचं पूर्ण बिल पण त्यांनीच भरलं. आता पुन्हा किती त्यांच्याकडे पैसे मागायचे? खरंच पिहू, लाज वाटते ग मला. पण मग आता कसं करायचं? बघते पिहू, माझ्या कॉलनीतल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना विचारून बघते. जर काही मदत केली तर. हे राजा, नको काळजी करूस, आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल बघ. आई, मी अजिबात काळजी करत नाही, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझा तुझ्या बाबांवर. माझी खात्री आहे पिहू की हे जे काही झालं ना, त्यात तुझ्या बाबांचा काहीच दोष नसणार. मला अपेक्षित होत आहे. तू घरी होतास म्हणून नाही नाही, तसं नाही आहे ते. आता सगळंच माहिती आहे ना सगळ्यांना. त्यांनी हे दादा मला सांग, लॉक काय तू उघडला नाहीस ऑफिस? साहेब, मला पण तेच कळत नाहीये. तुम्ही यायचं बंद झालात आणि थोड्या दिवसानं मी आलो तर मला कुलूप दिसलं. आणि राघव साहेबांचा तर विचारू नका. म्हणजे अहो, तो तेलंग आलता वसुलीसाठी. राघव साहेबांनी कसं तरी हँडल केलं, पण 2-3 दिवसांना परत आला आणि चांगलं धमकवून गेला. म्हणून राघव साहेब घाबरून येत नसतील आणि हे लॉक पण त्यांनीच लावलं असेल. आज तरी ऑफिस उघडं आहे का बघायला आलतो. नाही, हे आजही ऑफिस उघडणार नाहीच आहे. जातो. पण मग साहेब, मी कधी येऊ? नाही, मी सांगतो तुला. जातो. काय करायचं आता? तू टेन्शन नको घेऊस. आता एकच मार्ग आहे आपल्याकडे. तू तुझ्या काही मित्रांशी बोलून बघ, मी माझ्या काही मित्रांशी बोलून बघतो. बघूया आपल्याला काही उदाहरण मिळतंय का ते. दादा, जग इतकं चांगलं नाहीये. 10 लाख रुपये खिशातून काढून द्यायला कोणीही मदत करत नाही अशा वेळी. हो, पण आत्ता आपण प्रयत्न तर करून बघूया ना. दुसरं काय आहे अजून आपल्याकडे? ग्रेट. म्हणजे आता तू त्या घरावर ताबा मिळवू शकतेस. येस, फक्त तुला माझं एवढं काम करायचं. आई, तू काही काळजी करू नकोस. मी त्या माणसाची माहिती काढतो, त्याला जाऊन भेटतो आणि मस्त डील करतो. पण ताई, त्याआधी अविनाशने आणि तुझ्या नवऱ्याने पैशांची व्यवस्था केली तर? शक्यच नाही. एवढे 10 लाख रुपये अरेंज करताना नाकी न वेईल त्यांना. पण पैसे काही अरेंज होणार नाही. कुठं? हे गुंडानो, चहा घेणार का? चहा नाही. जरा आज जाऊन येते जरा. हा, थोडस काम आहे. ए, आमच्या मालकाने सांगितलं कोणाला हात सोडायचं नाही. तुम्ही दोघे ना माझ्या मुलांसारखे आहेत. माझा अवी आणि राजन आहे ना, तसे आहेत रे बाबा ना तुम्ही दोघे. आई, यांना कोणाला सोडू नका. मी जाते. ए, हो खाली खाली हो.
ए लक्षात ठेवा गुंडानो, माझं घर आहे माझं. थांबा थांबा, माझी मुले होते नाही. तुम्हाला बाहेर काढलं ना तर बघा बघा, तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या घरातून मला बाहेर काढतात तुम्ही. हा काय हा, नाही, नाही. बघा बघा तुम्ही. काही नाही काही नाही काही नाही. हा समजव दिला. हो हो आई ते नाही ऐकत. अरे ए, काय झालं? पैशाचं काय झालं? काय नाही, तो राघव ऑफिसला ताळं मारून गेला. आमच्या काही मित्रांना फोन केले आम्ही, पण कुठूनच मदत मिळाली नाही. अशा वेळी मित्र कोणीच उपयोगी पडत नाही तर आपल्याला. माझी बाईक असती तर बाईक विकली असती, थोडेफार पैसे मिळाले असते, पण बाईकच नाही. हवी आपल्या नातेवाईकांना फोन करूया, त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळेल ना आपल्याला. काय 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 मदत करणार आहे नातेवाईक, सांग ना मला. ऐका नाही, मला आईंचं म्हणणं पटतंय. मी जर नाही म्हणतोय तर तू हो म्हणणं गरजेचंच आहे का? नाही नाही हे बघा, तुमचंही बरोबर आहे, पण तुम्ही जरा विचार करा. गरज आहे ना आता आपल्याला, प्रयत्न करायला काय हरकत आहे. रोज तुला पाणी घालताना, तुझी पूजा करताना एकच मागणं मागते, या घराला आणि घरातल्या माणसांना कुणाचीही दृष्ट नको लागू देत. या वास्तूला जपण्यासाठी मी माझे तन मन धन अर्पण केले. तू वास्तूचं आणि वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांचं रक्षण करतेस अशी माझी श्रद्धा आहे. काहीतरी चमत्कार कर, काहीतरी मार्ग दाखव आणि या घराचे दरवाजे उघडू दे.